गूळ 1 किलो. हॅलो फ्रेंड, मी गेली होती दुकानामध्ये. आज मला आणायचं तर थोडंसं किराणा पण घेऊन आली. आणि मग मला तिथे मुरमुऱ्याचं पॉकेट दिसलं होतं. मी गेली होती किराणा यासाठी आणायसाठी. मला उद्या चिवडा करायचा होता, पतले पोहे, शेंगदाणे. तर मला थोडंसं सामान आणण्यासाठी गेली होती. मग किराणा पण घेऊन आली. तिथे दिसलं मला मुरमुऱ्याचं पॉकेट दिसून मी म्हटलं चला आज कच्चा चिवडा करते. खूप दिवसापासून कच्चा चिवडा खाल्ला नव्हता. मग मला करायचा होता आज कच्चा चिवडा. आणि ओली पात पण घेऊन आली कांद्याची. मग त्या ओली पात बघा, मस्त हिरवी हिरवी छान मस्त पात मिळते आता बाजारामध्ये. तर म्हणूनच मला कच्चा चिवडा खूप दिवसापासून करायचा होता. मग मी केलाच नव्हता. म्हटलं चला आज करतेच म्हटलं. सारांशला घेऊन आली होती नंतर 5 वाजता क्लासमधून. आणि त्याला पण आवडते चिवडा वगैरे खायला. तर मग मी असे बारीक बारीक कांदा कट करत होती. कांदा चिरताना डोळ्यामध्ये खूप पाणी येत होतं. कांदा खूप तिखट होता, पण चिवडा तर खायचाच होता. म्हटलं चला आता बारीक बारीक कांदा चिरून घेते छानपैकी. मी लहानपणी चिवडा खूप खात होते. मला खूपच आवडते कच्चा चिवडा. ते लोक बनवतात ना, त्यांच्या कच्चा चिवडा खूप टेस्टी लागतात. त्यांच्याकडे पाहून मी एकदा त्यांना रेसिपी पण विचारली होती, तुम्ही लोक कसे चिवडा करतात तर. पण मी कच्च्या चिवड्यामध्ये आम्ही घरी करते त्याच्यामध्ये मिरची नाही टाकत, कारण की सारांशला तिखट टाकते, मिरची नाही टाकत कारण की खूप तिखट राहतात ना. म्हणून बारीक बारीक कट करून घेत होती. अशा प्रकारे कांदा पण कट करून घेतला मी छानपैकी. बघा एवढा कांदा होते, कारण की ओली पात पण टाकायची आहे ना चिवड्यामध्ये. आधी ते मुरमुऱ्याचं पॉकेट आणलं, ते पहिले पाहून घेतलं कसे आहेत, तर मुरमुरे स्वच्छच होते. आणि मग आता कांद्याची पात छान नळाखाली धुवून घेतली, पुन्हा प्यायच्या पाण्याने धुवून घेतले. अशा प्रकारे दोनदा मी म्हणजे पाण्याने धुवून घेत असते. आणि मस्त कांद्याची पात बारीक बारीक चिरत होती. मग चिरून घेतली मी छानपैकी. आणि आम्ही टमाटर आधी टाकायचं, पण टमाटरनी म्हणजे नरम येतात चिवडा, मग तो जास्त वेळ नाही टिकत. आणि म्हणून मी टमाटर वगैरे नाही टाकत. तर मग त्याच्यामुळे लिंबू पिळायचं होतं. पण लिंबू पण मी वरतूनच घेते, जसं कोणाला लागेल तसं तर लिंबू वरतून पिळते. अशा प्रकारे मस्तपैकी मुरमुऱ्याचा चिवडा केला. आणि माझ्याकडे होते छान मुळा पण चिरून घेतला होता. आणि अशा आज आज मस्त चिवड्याचीच पार्टी करायची इच्छा होत होती, म्हणून कच्च्या चिवड्याचीच पार्टी घरी आई आणि मी आणि सारांश तिघांसाठी कच्च्या चिवड्याचीच पार्टी आम्ही केली होती. मस्त पार्टी म्हणजे असं साधारण असंच कच्चा चिवडाच बनवा म्हटलं. मग थोडे फिंगर पण तळून घेतले होते छान. आणि मस्त मस्त फिंगर पण त्याच्यात टाकले होते चिवड्यामध्ये. खूप छान कॉम्बिनेशन दिसत होतं, छान. अशा प्रकारे आता मी शेंगदाणे माझ्याकडे भाजूनच ठेवतो, त्याच्यामुळे मी तळून नाही टाकले. मी म्हटलं ह्या वेळेला आपण मस्त भाजलेले शेंगदाणे कच्चेच टाकावं. तर मग बघा मी आता शेंगदाणे टाकत आहे. मूठभर छान भरपूर शेंगदाणे टाकून मला चिवडा खूपच आवडते. आणि शेंगदाणे खूप छान राहते खाण्यासाठी. मी तर मस्त शेंगदाणे असे कधी कधी डब्बा दिसला की खात राहत असते. आता त्याच्यामध्ये मस्त सगळे म्हणजे तिखट, मीठ, हळद आधी मीठ टाकून घेत होती, कारण की मीठ टाकायची आठवण नाही राहत ना. तर मीठ थोडंसं साधारणच टाकते, कारण की खारट व्हायची भीती वाटते. तर म्हणून मीठ मी जास्त प्रमाणात नाही कमीच टाकत असते. आणि आज मी तिखट मिठाचा डब्बा घासायला घेतला होता. दर मंडेला मी तिखट मिठाचे डब्बे, तेलाची कॅन घासून घेते. कणिक म्हणजे खाली झाली की कणकेचा डब्बा पण घासून घेतला होता. आणि आता मी हळद आणि तिखट टाकत होती, कारण की सारांश मिरची नाही खात ना, तो तिखटच खाते. म्हणून मी त्याला मिरची नाही टाकत चिवड्यामध्ये. पण मिरची टाकली ना ते पण खूप टेस्टी लागतात, पण आपल्या इच्छेनुसार राहतात. तर मग मी छोटे मुलं राहिले की नाही टाकली तेच चांगलं. मग थोडेसे पुन्हा जास्त अजून मुरमुरे घेतले होते. मला असं वाटलं की कमी नाही पडायला पाहिजे, म्हणून मी जास्त चिवडा बनवला, कारण की चिवडा मला खूपच आवडतो आणि माझा फेवरेट चिवडा आहे.
आणि मग मस्तपैकी आज म्हटलं चिवडाच बनवा म्हटलं छानपैकी. तर चिवडा खायची खूप दिवसापासून इच्छा पण होती आणि मार्केटमध्ये मस्त हिरवी हिरवी कोथिंबीर, हिरवा हिरवा मस्त याचे कांद्याची पात, मुळा वगैरे, लिंबू सगळं आता मस्त हिवाळ्यामध्ये भेटतात आणि चिवडा करायला खूप मजा येते. बघा किती मस्त दिसत आहे ना, मस्त पिवळे पिवळे फिंगर वगैरे आणि व्हाईट मस्त मुरमुरे, शेंगदाणे, त्याचं कॉम्बिनेशनच खूप मस्त दिसते एक नंबर. आणि मग अशा प्रकारे मग मी चिवडा करून घेतला. आता मस्त कोथिंबीर पण मस्त चिरत होती बारीक बारीक कट करून. मी आता ते धुवून ठेवलं होतं बोर्ड वगैरे. मग चला म्हटलं, मी माझी किचनमधली कैची होती, यांनी मिरची वगैरे चिरते, तर मग यानीच मी कोथिंबीर पण चिरतो. मस्त हिरवी हिरवी कोथिंबीर आणि हिरवी हिरवी पात वगैरे कांद्याची आणि साधा कांदा व्हाईट मस्त मस्त आणि पिवळ्या कलरची फिंगर खूप मस्त दिसत होता, हिरवा हिरवा मस्त चिवडा. अशा प्रकारे आज चिवडाच केला होता खायला मस्तपैकी आज. आणि थोडंसं गरम करून तेल टाकलं, कच्चं तेल नाही टाकत मी. आणि मी थोडंसं मस्त गरम केलं तेल आणि ते गरमच तेल फिंगर तळले होते ना मी आधी, तेच फिंगरचं तेल मी मस्त गरमच होतं आणि तेच टाकलं चिवड्यामध्ये. आणि आता सगळं मस्त चम्मचनी मस्त मिक्स करून घ्यायचं. पण चम्मचनी मिक्स केलं की ते पूर्ण मिक्स नाही होत, तर मग मी काय केलं, हाताने मिक्स करून टाकलं पटकन. आणि बघा मी आता मस्त दोन्ही हाताने असं मिक्स करून घेत आहे मस्तपैकी. खूप छान दिसत आहे ना चिवडा, एक नंबर टेस्ट. आणि मग वरतून मग थोडीशी साखरेची चिमूट टाकली होती, तिखट नाही लागला पाहिजे म्हणून. तसे मीठ मिरची वगैरे काही टाकलीच नव्हती, तिखटच टाकलं होतं. कधी कधी असं वाटतं ना, आपण पण असं वेगवेगळं असं मस्त कच्चा चिवडा वगैरे, आलू पिंगर वगैरे असं मस्त घरीच मस्त बनवून खायचं. बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच बनवलेलं खूप बेस्ट असते. आणि आपल्या घरी आपण जे किचनमध्ये करतो ना, ते खूप मस्त छान व्यवस्थित धुवून वगैरे छान मस्त बनवतो. तर मग बघा किती छान दिसत आहे ना, थोडासा वेळ जातो पण टेस्ट मस्त लागतात घरीच बनवलेल्या वस्तू. मी तर खूप साऱ्या वस्तू घरीच बनवतो. आता थोडीशी साखरेची चिमूट टाकत होती आणि सगळ्यांना पोटभर मग कच्चा चिवडा खायला. सगळं एकत्र मिक्स करून टाकायची साखर टाकल्यानंतर. आणि कोणाला लिंबू लागत असेल लिंबू पण पिळायचं, पण मी लिंबू वगैरे नव्हतं पिळलं. आणि असा केला मी कच्चा चिवडा. आता मी हात धुवून घेते आणि सर्वांना देत होती, प्लेटमध्ये सर्व करत होती. आईला म्हटलं तुम्ही खाऊन घ्या म्हटलं कच्चा चिवडा, म्हटलं छान म्हटलं. मग मी आईसाठी प्लेटमध्ये काढत होती. आईला विचारलं तुम्हाला कांद्याची पात देऊ का, त्याच्यासोबत चिवडामध्ये. आई म्हणत होती नको, मी असंच खाते. ठीक आहे म्हटलं. मग सारांशला छोट्या प्लेटमध्ये दिली आणि माझ्यासाठी काढली मोठ्या प्लेटमध्ये. ही माझी प्लेट आहे. आता मी माझ्या प्लेटमध्ये काढत होती. सारांशला फिंगर तळून दिले होते, तो फिंगर जास्त खातो चिवड्यापेक्षा. पण त्याने आज चिवडा पण खूप टेस्टी झाला, तर चिवडा पण खाल्ला. तर बघा आता मी छोटी प्लेट त्याला देत होती, कारण की तो चिवडा नाही खाणार म्हणून त्याला छोटीशा प्लेटमध्ये देत होती. मग लागलं तर पुन्हा देते म्हटलं तुला. मी सारांसाठी काढली. अशा प्रकारे कांद्याची पात आणि चिवडा बघा